नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा हा आपल्या हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा दिवस म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी केलेली पूजा, केलेला उपाय आणि घरातील वातावरण संपूर्ण वर्षभर प्रभाव टाकते असं शास्त्र सांगितलं आहे. पण अनेक वेळा आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि अडचणी वाढू शकतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी टाळायच्या 5 मोठ्या चुका ज्या केल्यामुळे वर्षभर अडचणी, आर्थिक नुकसान आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली चुकी, उशिरा उठणे. गुढीपाडव्याच्या दिवशी उशिरा उठणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते. जर आपण उशिरा उठलो तर दिवसाची सुरुवात आळशीपणाने होते, घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो लवकर उठून स्नान करावे आणि देवाची पूजा करावी. दुसरी चूक, गुढी न उभारणे. काही लोक गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारत नाहीत किंवा त्याला महत्त्व देत नाहीत. परंतु गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे. गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, सुख आणि समृद्धी येते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी नक्की उभारावी. तिसरी चूक, घरात भांडण न करणे. गुढीपाडवा हा आनंद आणि शुभतेचा दिवस आहे. या दिवशी जर घरात भांडण, वाद किंवा नकारात्मक बोलणे झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षावर होऊ शकतो असे मानले जाते. म्हणून या दिवशी शक्यतो घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण ठेवावे. चौथी चूक, घर अस्वच्छ ठेवणे. गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात. जर या दिवशी घर स्वच्छ, अस्तव्यस्त किंवा नकारात्मक वातावरणाने भरलेलं असेल तर घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही असे मानले जाते. म्हणून गुढीपाडवा आधी घर पूर्ण स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पाचवी चूक, देवाची पूजा न करणे. गुढीपाडवा हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीत अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी जर देवाची पूजा केली नाही तर घरातील आध्यात्मिक ऊर्जा कमी होते, मन शांत राहत नाही. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी देवघरात दिवा लावावे, फुले अर्पण करावी आणि मनापासून प्रार्थना करावी. मित्रांनो, जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या 5 चुका टाळल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धीने भरलेलं राहतं असे मानले जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.